अमरावती येथील मुख्य आगार बस स्थानकामध्ये नो पार्किंग असताना सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात दुचाकी तसेच ऑटो चालक आपली वाहने मोठ्या प्रमाणात उभी करत आहे। या ऑटो चालकांना आपले ऑटो उभे करण्याकरिता महापालिकेने वेगळी व्यवस्था करून दिली असताना सुद्धा ऑटो चालक व दुचाकी वाहन चालक मनमानीपणे आपापली वाहने उभी करत असल्याने सामान्य नागरिकांना व प्रवाशांना येथून येता जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। याबाबत वाहतूक विभाग मात्र बघ्यांची भूमिका घेत आहे। जिथे नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहे त्याच ठिकाणी हे ऑटो चालक आपली वाहने उभी करत असून वाहतूक पोलीस मात्र बघ्यांची भूमिका घेत आहे। ऑटो चालकांच्या मनमानीमुळे प्रवासी सुद्धा त्रस्त आहेत। वास्तविक ऑटो स्टँडवर जाऊन प्रवासी ऑटोमध्ये बसू शकतात, परंतु ऑटो चालकांना येथे कोणतीही रोकटोक नसल्याने थेट बस स्थानकाच्या फाटकाजवळच ऑटो उभे केले जातात। येणाऱ्या जाणाऱ्या बसेस आणि बस बघणारे प्रवासी यांची धावपळ येथे सुरू असते। अशातच नो पार्किंगमध्ये आगाराच्या फाटकासमोरच उभी असलेले ऑटो हे अपघाताला निमंत्रण देत आहे। 200 मीटरपर्यंत नो पार्किंगचे फलक लावूनही याचा काहीही फायदा होताना दिसत नसल्याचे चित्र एसटी महामंडळाच्या आगारासमोर तसेच आतमधील भागात पाहावयास मिळत आहे। ऑटो चालकांच्या या मनमानी कारभाराचा चांगलाच फटका प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे। याकडे अमरावती महानगरपालिका, वाहतूक पोलीस व आगार व्यवस्थापकांनी वेळीच लक्ष देऊन अवैध पार्किंग विरुद्ध कार्यवाहीची मागणी जोर धरू लागली आहे। अमरावतीवरून विदर्भ न्यूजकरिता कॅमेरामॅन राहुल टेकाडेसह उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत।